मित्रांनो, मागचा ब्लॉग तुम्ही बघितलंच असेल. तर आता हा त्याच ब्लॉगमधला सेकंड पार्ट आहे मित्रांनो. तर आता आम्ही बॉर्डर क्रॉस करतो आहे. तर आम्ही इथं थांबलो होतो, आम्ही फ्रेश वगैरे झालो, चेंज वगैरे केलं म्हटलं. त्यानंतर आता आम्ही जातो आहे. अजून आपल्याला 550-600 किलोमीटरपर्यंत अंतर गाठायचं मित्रांनो. तर इथं फ्रेश वगैरे झाले सगळे. तर बाकी अजून झोपलेलंच आहे गाडी. तर आपण आता इथं जातो आहे. पहिला आपण आता नाश्ता करणार आहे, त्यानंतर पुढे जातो. हे दोघं अजून झोपलेल्याच आहे गाडीत. एक झोपून घेतलेलं आहे गाडीत, अजून हे काय उठलेलं नाही. यांचं काय चाललंय काय माहिती. हाथ दुख रहा है इसलिए वो बॉटल लेके आए, इसमें आँख में डालने के. आँख में डालने का है बॉटल. काय जुगाड़ करतो तू? बीमार हो गया अभी छोकरा. क्या खा रहा है? अरे तो एवढा लवकर आजारी पडला हो. अजून तर आपल्याला लय लांब जायचं आहे ना भाऊ. हां, जाऊ दे, टेन्शन नको घेऊ. औषध मारा. लवकर बनव, तू टेन्शन नको घेऊ. माझा आशीर्वाद तुला आहे, पूर्ण आशीर्वाद आहे माझा. आयुष्यमान आयुष्यमान आयुष्यमान. युग युग की साख ले, मन में बैराग ले. युग युग की साख ले, मन में बैराग. मित्रांनो, रात्री पण खूप कमी जेवण केलं होतं, त्यामुळे आता खूप भूक लागली. तर आता पहिलं काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊ. दर्शन, तू लवकरात लवकर फ्रेश वगैरे हो. पहिले जेवण काहीतरी नाश्ता वगैरे करतो नॉर्मली. पुढे जाऊन बघू काय काय नाही, काय भेटतं काय नाही खायला. सोबत वगैरे आणलेलं आहे सगळं खायला. आता इथं थांबलेलं आम्ही. आपल्या सिम्बा बाकी सिम्बा आहे आपला. कसा वाटतो आपला सिम्बा गाईज? नक्की कमेंट करून सांगा. उठलास ब्रो? दर्शन दादांचं काय चालू आहे? दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अजून ब्रश करता दादा? खूपच लेट का हो दादा? असं का लेट झोपलो दादा मी? मस्त झोप तुमची मस्त झालेली दिसते मला असं वाटतं. आता छान झोप झाली. आता मी झोप मस्त आली. मी बोलतोय जरा काही गोष्टी. बोला. तर आता चहा वगैरे घेतोय. नाश्त्याला तर काही इथं काय भेटले नाही. पुढे जाऊन बघू काय भेटतं काय नाश्ता. ओम नमः शिवाय. दर्शन ओम नमः शिवाय. एकदम मस्त मजा करता आला. आयुष्य मजा करण्यासाठी दर्शन की मजा कोणीच केली नसत. जसा बसलाय तर आत्तापर्यंत फक्त झोपलेलाच आहे गाडी, बाकी काहीच नाही केलं त्यानं. निघला तसं. झोप पाहिली ना कशी झाली? झोप ही अत्यंत महत्वाची असते. कसली महत्वाची? बाकीचे गाडी तरी बघा जाम माझे झाले तरी डोळे बघा भाऊचे. बस 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 डोळे बाहेर आहे. चहा घेणार? हा, चहा घेणार का? ठीक आहे दादा, चहा. अरे तो माझा चहा आहे, तू चहा घे ना दादा. काका एक चहा देऊ. एक चहा तुमचा देतो, जीव नाही घ्या. एक चहा देतो. तुमचा सांगा माझ्या. अरे घे माझा चहा घे, मी घेतो. बस करा. या या चहा बिस्किट बिस्किट आला का अजून? पब्लिक हा. चहा बिस्किट द्या याला चहा द्या. आता माझ्या चहामध्ये खातोय. डेंजर आहे हाल तसं बघायला गेलं ना, डेंजर आहे हा माणूस. हा विचारायचंच नाही, डायरेक्ट सुरुवात केली खायला. चला दर्शन, आजचा खर्च होऊन जाऊ दे. खर्च आहे का नाही आपली? कोणते संपले पण खर्च आपल्याला.
गुंठे संभार किती गुंठे विकले जरा सांग. हा मोदी गोष्ट का हो किती गुंठे विकले? रिटर्न आल्या हिशोबला आपण हा. किती विकले किती 7-12 केले इथपर्यंत यायच्या किती गुंठे विकले? मग अरे काय बोलतो बाबा. अरे दादा आपण इथं नाही, आपण दुसरी काय पाहिजे नव्हतं मग किती गुंठे विकले असतात बरोबर आहे का? घरातल्या पार्किंग गाड्या आपला नाही? तू का मग घरातलं भाडचं विकायला काढलं? चला मी घराचा जाऊन कॉल पहिला करून तर सांग चहा वगैरे घेतो. घराचा कॉल करून विकला पुढं आपण कंटिन्यू करतो. बघू काय खायला भेटतं का पुढे. इथं तर काय भेटलं नाही. चिप्स दिसतं इथं खायला, बाकी तर नाही काय नाश्त्याला वगैरे. बघू पुढे जाऊन काय भेटतं काय नाही. तर डायरेक्टली जेवणच करू. आणि अजून भरपूर रूट जो आहे तो आपल्याला भैया 2 द्या बरं का करायचं आहे. कारण तसं बघायला गेलं ना आता अजून पण 500 किलोमीटर 450-500 किलोमीटर आहे जाण्यासाठी. आणि तर लवकर काटतच नाही असं की लवकर जाते. तरी आपण लय फास्ट येण्याचा ट्राय केला आहे पण तेवढं काय अंतर काटत नाही. तर बघू मॅपला टायमिंग दाखवत आहे 4:30 वाजेपर्यंत पोहोचू. तर बघू काय होतं 4:30 वाजेपर्यंत पोहोचण्याचा आपण ट्राय करू. त्या आधी पण पोहोचू. पण बघू पुढे जाऊन काय ट्रॉफिक लागते का काय होतं पुढे जाऊन काय सांगता येत नाही. इथूनच काय होतं काय नाही. तर बघू काय. तर लवकर आपण जास्तीत जास्त जेवढं अंतर काढता येईल तेवढं काढू. कारण कसं आता आम्ही बघतो ना चहा वगैरे घेतो, त्यानंतर पुढं नाश्ता करू, त्यानंतर डायरेक्ट नॉनस्टॉपच चालू. बघू काय होतं काय नाही, तुम्हाला अपडेट देतो. मित्रांनो ऑनर दिसलाय, त्याला आपण बिस्किट खाऊ घालतो. इथं पण त्याला बिस्किट दिले खायला. बाकीचे पण आले, सारी दुनिया आली आता. तर मित्रांनो इथं मेहरमध्ये आलो आहे आम्ही आणि भरपूर सारी ट्रॉफिक आहे, पूर्ण पॅक आहे. बघू शकता दोन्ही साईडनी, लोकांनी रॉंग साईडनी पण टाकलेल्या गाड्या. इकडनं पण बहुत ज्यादा भीड़ हुई यहाँ पे. ये टाक विकेट टाक साइड टाक विकेट हमारे कॉर्नर मार. हा विकेट हीच साईड वर का आता हीच साईड निघून राहिली गाडी पुढे निघाले तर. चल मित्रांनो 2 तास झाले असं आम्ही या ट्रॉफिकमध्ये अटकलेले. अजून ट्रॉफिक कुठपर्यंत आहे ते पण माहीत नाही. तर बघू पुढे काहीतरी झालं असणार आहे त्यामुळे ट्रॉफिक जाम आहे. तर लोकांनी दोन्ही साईडनी गाड्या टाकल्या, तिकडनं रॉंग साईडनी पण गाड्या टाकल्या, तुम्ही बघू शकता. आणि जास्त करून सगळेच ब्लॉग शूट करताय, जो बघा तो ब्लॉग शूट करतो आता इथं सगळेच. लागली इच्छा आई शपथ. शेवटी इकडनं गाड्या टाकायला लागल्या आता. काय नंबर आहे यांची मजा आहे का नाही, मस्त आहे की नाही. दोघांचं काय टेन्शन नाही दोघांना. बोल ना कुठे गेल्या ही बुक वाचते, खडी बुक हातात घेऊन बसलाय फक्त. काटतंय दर्शन निघन का नाही. निघाले आता हे तो मॅप चालू कर नेव्हिगेशन. नेव्हिगेशनचं थांब ना, आता हे सगळं स्ट्रेटच आहे ना पूर्ण काढापर्यंत. अरे इथं खड्डा आहे बरं का. ह्या गाडी मागं जाऊ दे. जाऊ दे चल जाऊ दे सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे निघाली चला. किन्नर का काय खाली हा खाली आहे की धुळी ती. अरे ते नाही पोलिसांनी गाडी लावलं. पोलिसांनी पॅक करून टाकलेलं होतं. त्यांनी का गाड्या थांबवलं तरी. रॉंग साईड. तर मित्रांनो आपण संगमेरमध्ये गाडीची टाकी फुल केली. आता गाडी इथपर्यंत आली, 1000 किलोमीटर झाले पूर्ण. तर आता प्रयागराज जे राहिले ते फक्त 200 किलोमीटर 222 किलोमीटर काहीतरी राहिले. तर आता परत एकदा आपण गाडीची टाकी फुल करतोय. हाय दर्शन ब्रो, आमचे हे कॅशियर आहे. किती झालं बघ ना. 1 मिनिट चेक करतो.
400-500 भरली का बघ बरं टाकी चेक कर पूरा 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 फुल कर दो दर्शन दमलास हो लय दमला बेचारा रेट ज़्यादा है कि इधर हमारे यहाँ 2 रुपए से कम है इधर 250 किलोमीटर ते आपल्याला लागलं तेच ना आपल्याला याच्यावरून येतो मुंबई हा मुंबईवरून येतो ना आपलं बोलतो सेम अंतर आहे ना मुंबईवरून 300 250 किलोमीटर सगळी का एकच रेट है का सब जगह एक ही रेट है क्या अलग अलग रेट है नहीं 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 आगे गए आगे पेट्रोल पंप पे सेम सेम रेट है और महंगा मिलेगा उधर ओके रिटर्न के टाइम इधर इथे आपले एवढ्यात आपण तिकडे जातो ना परत आपल्याला तिकडे टाकावला परत तिकडे टाकायची गरजच नाही काही कितना होगा फुल होगा किती काल 5,400चं बसलं होतं ना काल हां 5,200चं ना आता 5 झालंय पाच 200च करा बसतंय का अजून 2 रुपये जास्त अमाऊंट जास्त जाणार लिटर मागे बघ ना किती बसतंय तर मित्रांनो आपल्या इकडे आता सध्या डिझेलचे रेट चालू आहे 91 रुपये तर इथं सध्या डिझेलचे रेट चालू तुम्ही बघू शकता 93 रुपये 44 पैसे तर इथं एवढे रेट आहे डिझेलचे चला पण आम्ही आता टाकी फुल केली गाडीची करताय पूर्ण फुल झालेली आहे टुकट कितना होगा 5,335 कितना लीटर हो गया वो 5,7 ओके चला आता गाडीची दर्शन पैसे द्या ना त्यांना पैसा किधर करने का जूम कर ब्रो ब्रो तू जूम कर ब्रो इसको जूम कर ब्रो इसको जूम कर फिर हो गया स्कैन आईफोन यूज करता है ना बहुत दूर से जूम करता है वो फोटोग्राफर है उसको मालूम है सब कुछ ओके डन चलो थँक्यू तर मित्रांनो आता आपण पुढं कंटिन्यू करतो सगळी गाडी चालतो आणि की शीट बसते शेजारी तिने आम्हाला 2 ठिकाणी मोठा धप्पा दिला डायरेक्ट जिथं गाडी घालायची ना तिथं गाडी घालून टाकली त्यांनी डायरेक्ट आहे ना अशा ठिकाणी गाडी घातली ना डायरेक्ट अशा म्हणजे असं अपेक्षित पण नव्हतं आमच्या की तू तिथं गाडी घालशील म्हणून उभ्या गाडीत गाडी घातली होती विकी ना तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तर आपण डिझेल टाकून निघलोय पुढे डीजल बंद केलंय फुल बच्चे लोग बहुत बीच में आते हैं ठीक आहे चलो गाईज तर फक्त आपलं राहिलंय 222 किलोमीटर राहिलंय फायनली आपण पोहोचतोय आता डायरेक्ट आपण नॉनस्टॉप जाणार आहे जरी खायला थांबायचं असेल तर आपण थांबूया कुठंतरी खायला दर्शन थांबायचं खायला नॉनस्टॉप जायचं का आता संकेतला भूक लागली त्याने सकाळपासून काही खाल्लेलं नाही रेवा पार करून थांबून आपण हा रेवा पार करून आली जवळ जाऊ किती किलोमीटर राहिलं रेवा त्यांच्या पर्यटक जवळ थांबून जेवायला भेटलं तुला ठीक आहे चालतंय चल तो चला देखो क्या हो गया बघा डिवायडर पण नाही दिसलं डिवायडर
वरून गाडी घातली, टायर स्लिप झाला, गेला खाली गाडीचा टायर. गाडी पूर्ण टेकलेली आहे आणि ट्रॉफिक पूर्ण जाम आहे. तर आता भूक लागली होती खूप आणि आता म्हटलं चला आता पहिलं जेवण करू, कंटिन्यू करू. 100 किलोमीटर बाकी फक्त आता. तर आता जेवायला थांबलो, पहिलं जेवण करतो कारण जेवण अजून केलेलं नाही, सकाळी पण नव्हतं केलेलं. तर डायरेक्टली आत्ताच जेवण करतो कारण पुढे जाऊन काय भेटतं ना भेटतं माहीत नाही. आता खाऊन घेतो पहिलं काय. युग युग की साख ले, मन में बैराग ले, युग युग की साख ले, मन में बैराग ले, संतों का मेला. तर मित्रांनो आत्ताच आपण प्रयागराजमध्ये एंट्री केली आहे VIP गेटनी. तर आम्हाला एवढा उशीर का आला, आता वाजले जवळपास 9 वाजले. आम्ही लवकर पोहोचायला पाहिजे नव्हतो पण दर्शन ती ट्रॉफिक कुठं लागली ती काय नाव होते गावाचं, जबलपूरपासून आम्हाला फुल ट्रॉफिक लागली होती. तर त्यानंतर आम्ही असा विचार केला की आपण रूट बदलून टाकू. तर आपण त्या दुसऱ्या रूटने आलो आहे. रस्ता खूप खराब होता त्यामुळे यायला थोडा उशीर लागला, पण ठीक आहे आता आम्ही पोहोचलो आहे प्रयागराजमध्ये. तर आता एंट्रीच केली जस्ट आम्ही इथून VIP एंट्री गेटने एंट्री केली इथं. तर मित्रांनो कसं वाटतंय तुम्हाला, एवढा लांब आपला प्रवास झालाय, फायनली आपण इथं पोहोचलोय. काय वाटतं तुम्हाला भावांनो? विषय गंभीर झालेला आहे आपल्यासाठी, सगळं खाली केलं VIP एंट्री झाली. नाही आम्ही काय एवढ्या लवकर का आतमध्ये एंट्री केली कारण नंतर ज्यावेळेस बॅरिगेट लागतील त्यावेळेस गाडी आतमध्ये सोडणार नाही सकाळी. तर आत्ताच गाडी आतमध्ये घालून घेतली आम्ही. बॅरिगेट वगैरे काही लावलेले नव्हते आत्ता आणि आम्ही रात्री लगेच रिटर्न निघतोय 4पर्यंतच लगेच तिथून बाहेर पडतोय. कारण 4 नंतर जरी निघायला गेलो 4 नंतर तर परत आतमध्ये फसलो तर परत बाहेर येणं शक्य नाही होणार. त्यापेक्षा 4च्या आतच बाहेर यावं लागेल आपल्याला. तर बघूया आपण आता 10 ते 15 मिनटात आपण तिथं पोहोचतोय. तर काय सिच्युएशन आहे ते तुम्हाला दाखवतो. आत्ता गर्दी थोडीशी कमी वाटते पण सकाळी खूप जास्त गर्दी होणार आहे, भयानक. युग युग की साख ले, मन में बैराग ले, युग युग की साख ले, मन में बैराग ले, संतों का मेला प्रयागराज में. तर आपण तिथनं एंट्री केली होती. त्यानंतर आता आपण आरेल घाटला चाललोय. तर एक हाईडवाली जागा आहे, तिथनं जाता येते तिथं डायरेक्टली. एवढं ट्रॉफिकमधून जाण्यापेक्षा ना इथनं जाता येतंय. ते लोकेशन मॅपला पण दिसतंय. जर कोणी येत असेल तर आरेल घाटवरती तर ह्या रोडनीच या, कारण ट्रॉफिक वगैरे काही नाही ह्या रोडला, एकदम सिंगल गाडी जाते आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि आम्ही इथून तिथून शॉर्टकट शोधत आलो आहे. तर आत्ता इथून पण आम्हाला शॉर्टकट भेटला आहे, आम्ही त्या शॉर्टकटने चाललो आहे. तर आम्ही आता पोहोचतो. दर्शन किती वेळ लागतो आपल्याला पोहोचायला? 40 मिनिटं. किती किलोमीटर आहे? 10 किलोमीटर आहे. कण कण शिव शिव शंभु शंभु है, महाकुंभ है. तर आता पार्किंगला गाडी लावली आपण. प्रयागराज में पहुंच गए हैं. अरर महादेव. तर मित्रांनो आम्ही फायनली इथे एंट्री केलेली आहे. आम्ही चाललोय स्नान करण्यासाठी. मित्रांनो आता वाजले रात्रीचे 10:30. तुम्ही बघू शकता तर कसलीही गर्दी नाही इथे, काही नाही. आम्ही एकदम आरामात आलो आहे. गाडी वगैरे व्यवस्थित पार्क केली तिथनं, इथपर्यंत गाडी आणली. आता इथं 1-2 किलोमीटरपर्यंत आहे, तिथपर्यंत पायी जायचं आहे चालत. आता चाललो आहे. बाकी दर्शन विकी वगैरे आहे. आता तिथं आम्ही स्नान वगैरे करणार. लोक म्हणत होते लय गर्दी आम्हीच पास काढून या. गर्दी वगैरे काही नाही आहे.
तर आत्ता रात्रीची वेळ आहे म्हणून गर्दी वगैरे काही नाही, पण सकाळी जसं तुम्ही येणार ना तर सकाळी खूप गर्दी असेल, कारण आत्ता आम्ही ज्या रोडने आलो तो रोड पूर्ण ब्लॉक होता पूर्ण. आता एंट्री पण बंद करून टाकलेली इकडे येण्यासाठी, सगळी एंट्री बंद केलेली येण्यासाठी. तर तुम्ही पण यायचा शक्यतो रात्रीच्या वेळेत या, म्हणजे कसं गर्दी वगैरे राहत नाही, प्रॉपर स्नान वगैरे करता येईल तुम्हाला. तसं आम्ही आलो आहे. गाडी तर तिथपर्यंत जाते, पण इथं तिथं ते बोलले की इथं पार्क करा म्हणून आपण गाडी तिथंच पार्क केली आहे. ब्रिज दिसतोय तुम्हाला, त्या ब्रिज जवळ आहे, तर तिथपर्यंत आपण पायी चाललोय. आणि आमचे दर्शन दादा आम्हाला गाईड करताय. का दर्शन दादा? त्यांनी एवढा मोठा सपोर्ट केला ना, त्यांनी गुगल मॅपला सुद्धा मागं टाकलाय. आज डायरेक्ट विषय हाड करून टाकलाय दर्शन भाऊनी डायरेक्ट. 14 किलोमीटर आल्यानंतर तुम्ही 4 किलोमीटर अरे रिक्शे में बैठना है ब्रो. युग युग की साख ले, मन में बैराग ले. युग युग की साख ले, मन में बैराग ले. संतों का मेला प्रयागराज में. युग युग की साख ले, मन में बैराग ले. संतों का मेला प्रयागराज में. धूणे की आग ले. जर तुम्हाला पायी जायचं नसेल तर हे बाईकवरती तुम्हाला सोडवतात तिथपर्यंत. तुमची कार वगैरे असेल तिथपर्यंत ते तुम्हाला सोडवता नेऊन. हे बाईकर आहे सर्व इथे. ते चार्जेस करता काहीतरी पर पर्सन किती बोलले? पर पर्सन 100 रुपये चार्जेस घेता सोडवायचे. तर मित्रांनो आम्ही एवढ्या लांब आलो इथपर्यंत, पण असं काय वाटतच नाही की आम्ही एवढ्या लांब आलेलो आहे. तर एकदम आल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं इथं, आणि गर्दी नसल्यामुळं काही टेन्शन नाही राहिलं आम्हाला गर्दीचं वगैरे काही. तर टेन्शन गर्दीचं आमच्या भावाला होतं, त्याला गर्दी वगैरे काहीच नको आहे. त्याचं नशीब चांगलं होतं, त्याच्यामुळे गर्दी वगैरे काहीच नाही इथं. इथं सर्व आखाडे लागलेले आहे. आता खूप उशीर झाला त्यामुळे इथं कोणी नाही आहे. बघू शकतो इथं अशा प्रकारे सर्व आखाडे लागलेले आहे. तो जो पुढचा ब्रिज दिसतो ना तुम्हाला, तो आला तिथं पोहोचायचं आहे. तर आता थोडीशी कॅपॅसिटी आहे म्हणून त्यांना म्हणलं की हात दर्शन बोललं की आपण जाऊ बाईकवरती. तर आता कॅपॅसिटी आहे तर तोपर्यंत आपण पायी चालू, कारण आता मी स्नान केल्यानंतर थंडी अजून, आणि त्यानंतर एवढं लांब यायचं आहे. तर त्यावेळेस येताना आपण बाईक करून येऊ, बेस्ट राहील. जोपर्यंत जेवढं चालतं ते तेवढं चालत राहू. फिर बुला रहा धर्म ध्वज हाथ लो, हिंदुओं को साथ लो. ये महाकुंभ फिर बुला रहा. धर्म ध्वज हाथ लो, हिंदुओं को साथ लो. ये महाकुंभ फिर बुला रहा. धर्म ध्वज हाथ लो, हिंदुओं को साथ लो. ये महाकुंभ फिर बुला रहा. धर्म को रखेगा उसे धर्म रखेगा. धर्म रखेगा, धर्म रखेगा. धर्मधारी मानवों का भर्म रखेगा. भर्म रखेगा, भर्म रखेगा. आपण आता आरेल घाटावरती आलेलो आहे. तर इथं पण गर्दी काय नाही एवढी काय.
खूप जास्त, पण थंडी तर खूप जास्त आहे, भयानक. सात ते 8 किलोमीटर पर्यंत आम्ही पायी पायी चालत आलो, गाडी पार्क करून तिथे. तर आता पहिलं आपण जाऊन स्नान करू पहिलं. तर आता स्नान करायला आपण जातोय, तर तिकडे इथनंच जायचं ना आपल्याला सरळ. स्नान झाल्यानंतर इथं चेंजिंगसाठी रूम वगैरे ठेवलेलं आहे, इथं आपण चेंज पण करू शकतो. आता हे सर्व लोक बाहेरून आलेले आहे, तर प्रत्येकजण जसं सोयीनुसार इथं झोपलेलं आहे. थंडी खूप आहे तरी पण ते इथं झोपलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं. आता पहिलं आपण चेंज वगैरे करू. चेंज करताय दोघे पण. तर आपण पंचांग आणलेलं आहे, तर पंचांग वेअर करतोय, मग स्नान करणार आहे. मग आता पंचांग वगैरे घातल्यानंतर मी दाखवतो पुढे कसं काय. मी शूट पण करतोय. तर ना मी आता रेडी झालो आहे, इथं स्नान करून फोटोज वगैरे काढणार आहे. तर आता सगळेच रेडी झाले, संकेत पण झाला आहे, दुबे पण झाला आहे. आणि प्रॉब्लेम असा आला आहे, विकीचा ड्रेस आहे ना पाठीमागं राहिला आहे, तर तो घेऊन येतो आहे गाडीत. तर आता दर्शननी पण घातला, पण दर्शननी त्याच्यावरती हुडी घातली. आणि एवढी असली थंडी वाजती ना, एवढी डेंजर थंडी नाही, लय डेंजर थंडी, भयानक. फोटोग्राफर दर्शन रहाणे, दर्श फोटोग्राफी इंस्टा पेजला फॉलो करा दर्शनच्या. तर भावांनो लुक कसा वाटतोय, तर त्याच्यावरती फोटोज वगैरे काढून घेऊ. महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है। राम त्रिवेणी शंभु शंभु है, महाकुंभ 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 है। कण कण शिव शिव शंभु शंभु है, महाकुंभ है। राम त्रिवेणी शंभु शंभु है, महाकुंभ है। वरतीच पाण्यात उतरलो होतो स्नान करायला. माझं तर स्नान झालंय. तर आता जस्ट स्नान झालंय आणि खूप डेंजर थंडी आहे मित्रांनो, भयानक थंडी वाजते आहे. तुला आता चेंज करतो. डेंजर तुम्हाला आवाजवरून समजा असं कशी थंडी वाजते ते. मोबाईल किती हालतो. तुला स्नान झाले आत्ताच, तर तुला काय वाटतं? खूप छान वाटतंय स्नान करून. हां हां. एकदम अतिशय प्रसन्न वाटलं. असं वाटलं 5 मिनिटात हिमालयात आलो, रात्री 1 वाजता. एवढ्या खूप थंड पाण्यात. पण बघ ना, आपण आलो तेव्हा इथं काहीच गर्दी नव्हती, कुठं काहीच नव्हतं. आता डायरेक्ट फुल झालंय बघा ना. फुल गर्दी आलेली आहे आता. 2 वाजले. आपण किती वाजता आलो सर? आपल्याला येऊन 1-1.5 तास झाला असेल ना. 1:30-1 वाजता आम्ही इथं आलेलो होतो, त्यास एवढी गर्दी नव्हती. आता गर्दी वाढायला लागली. सकाळी 6 वाजेपर्यंत इथं पूर्ण फुल होऊन जाणार आहे. हां, फुल गर्दी होऊन जाणार आहे. दर्शननी पाणी घेतलंय, थोडं गंगाजल घेतलंय दर्शननी. आयुष्यातले खूप सारे पाप धुण्याचा हा एक छोटासा प्रयत्न पापी मित्रांसाठी. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे गाडीकडे. तर गाडीकडे जातो पहिलं. आता तिथून पुढं काय डिसाईड होतं हे तुम्हाला सांगतो. तर आहे ना, खूप जास्त थंडी असते आहे. हे काय रे ब्रो? खूप
थंडी वाजते डेंजर. आता इथून आम्हाला गाडीपर्यंत जायचं आहे, पूर्ण 8-9 किलोमीटर पायी जायचं आहे. तर आता आम्ही एक काम करतो, इथं गाडी ते बायकर जे मुलं आहे ना त्यांना विचारतो कसं आहे, त्यांना घेऊन तिथपर्यंत जातो कारपर्यंत आणि तिथनं आम्हाला पुढं जायचं आहे. तर पुढं जायचं आहे. तर बघू काय होतं काय नाही, कुठं जायचं आहे डिसाईड फिक्स नाही केलं अजून. तर मित्रांनो आपण आलेलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती, काहीच नाही. आता तुम्ही बघू शकता कशी गर्दी वाढत चालली. अजून तर सकाळपर्यंत भरपूर गर्दी होणार आहे. आत्तापर्यंत गाड्या वगैरे अलाउड करताय, 6 नंतर गाड्या पण अलाउड नाही करणार. शक्यतो एंट्रीज येणार नाही आतमध्ये, सारी गर्दी आहे. गर्दी वाढत चालली हळूहळू. तर मित्रांनो आत्ताच स्नान करून आलो आहे. तर खूप थंडी वाजते आहे कारण आता उशीर पण खूप झाला होता. तर आत्ता जस्ट आलो आहे, चेंज वगैरे केलं आहे. तर आता इथून आम्ही चाललो आहे काशीसाठी. तर इथं स्नान करून मस्त वाटलं एकदम. तर गर्दी वगैरे काही नव्हतं, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित स्नान झालं. तर मी हा ब्लॉग इथंच एंड करतो मित्रांनो. तर हा ब्लॉग बघून काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या पुढचा जो पार्ट येतोय काशीचा तो तुम्ही नक्की बघा. जसं इथं प्रेम करताय तसंच त्या ब्लॉगला पण प्रेम द्या. थँक्यू.